नको विद्या वैसा आविष फारसे, 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 नको विद्या वैसा आयुष फारसे, नको विद्या वैसा आयुष फारसे, नको विद्या वैसा आयुष फारसे, नको विद्या वैसा
आयुष्य फारसे नको विद्या वैसा विष 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 फारसे नको विद्या वैसा आयुष्य 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 फारसे नाही मज पिसे मुक्तीची नाही मज पिसे मुक्तीचे नाही मज पिसे मुक्तीचे रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण 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 नाही माझा पिसे मुक्तीचे नाही माझा पिसे मुक्तीचे नाही माझा पिसे मुक्तीचे राम म्हणता जाओ माझा प्राण 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 एकी कृपादान मागतसे एकी कृपादान मागतसे हो एकी कृपादान मागतसे रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण 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 रामकृष्ण जाओ माझा प्राण धन मानन वाढो संधान नको धन मानन वाढो संतान नको धन मानन वाढो संतान नको धन मान 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 वाढो संतान धन मानन वाढो संतान नको धन मानन वाढो संतान नको धन मान वाढो संतान नको धन
धनमान न वाढो संतान नको धनमान न वाढो संतान नको धनमान न वाढो संतान मुखी नारायण प्राण जावा मुखी नारायण प्राण जावा मुखी नारायण प्राण जावा रामकृष्ण जाओ माझा प्राण जाओ माझा प्राण रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण मने दिना येतो का फुलती फुलती रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण हेची कृपा दान मागत असे कृपा दान मागत असे हेची कृपा दान मागत असे रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण कृष्ण म्हणता जावो माझा प्राण हेचे कृपादान मागत असे हेचे कृपादान मागत असे हेचे कृपादान मागत असे रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण 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 तुकावने दीन दाखुल दिये गो तुकावने दीन दाखुल दिये कामने दीन फुलतीये कामने दीन फुलतीये तुकावने दीन दाखुल दिये गो तुकावने दीन दाखुल दिये गो कामने दीना काकुळती येतो कामने दीना काकुळती येतो पांडुरंगा 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 रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण विरावितो विरावितो पांडुरंगा 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 रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण रामकृष्ण म्हणता जाओ माझा प्राण कुमार कुमारी
नको विद्या वैसा नको विद्या वैसा आयुष्य फारसे नको विद्या वैसा आयुष्य फारसे नको विद्या वैसा नको विद्या आयुष्य नको विद्या नको विद्या वैसा नको विद्या वैसा नको विद्या वैसा नको विद्या वैसा आयुष्य फारसे नको विद्या वैसा आयुष्य फारसे नको विद्या वैसा नको विद्या वैसा नको विद्या वैसा आयुष्य नको विद्या वैसा नाही मज साड नाही मज साड नाही 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 मज नाही 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 मदतीचे नाही मद झाड नाही मद झाड
नको विद्या वैसा अविष्य फारसे नाही मदपिसे मुक्तीचेही रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण हेच कृपादान मागतसे नको धनमान न वाढो संतान मुखी नारायण प्राण जावा रामकृष्ण म्हणता धावो माझा प्राण हेच कृपादान मागतसे तुका म्हणे दीन काकुलती येतो तुझ निर्वितो पांडुरंगा रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण हेची कृपादान मागतसे समचरण सरोजम सांद्र नीलाबदावं जगननिहि कपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदे धोलहासं विठ्ठलं चिन्तयामि प्रभु के चरण में पुनि पुनि करूं प्रणाम तुझे कबू भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम महायोग पीठे तटे भीमरथ्यंबरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी जय गुरु दास तुका बाबाजी जय गुरु दास तुका बाबाजी जय गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका या ठिकाणी जे जमलेले श्रोतृवर्ग आहे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत वरिष्ठ आहेत वयोवृद्ध आहेत ज्ञानवृद्ध आहेत तपोवृद्ध आहेत
तुम्हा सर्व सज्जनाच्या चरणावर आधी वंदन आणि नंतर कीर्तन. मस्तक हे पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक हे पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक हे पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा मस्तक हे पायावरिया वारकरी संताचा वारकरी संताचा या वारकरी संताचा तुम्हा सर्व सज्जनाच्या चरणावर वंदन. तुमच्या चरणाला वंदन करायचं कारण त्याचं प्रयोजन त्याचा फायदा महाराज म्हणतात जय जय ओ शुद्धी उदारी प्रसिद्धी अनावृतानंदी वर्षती विषय व्याळी मिठी दिदली नुटी ताटी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्वेश हो कौना तू तापू पोळी कैसे निओ शोकू जाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी योग सुखाचे सोहळे सेवका तुझे संन्याळी सोम सिद्धीचे नळे पाळीची तू आधार शक्तीची अंकी वाढविसी कर्दकी हृदय काश पल्लकी पर्यदेशी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी रसी आत्मसुखाची बाळलेनी देवविशी माये तुमचा जय जयकार असो. नमो विषाद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालनुला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना स्वजन वनचंदना आराध्यलिंगा नमो चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा सुभाव भजन भाजना भवेम कुंभ भंजना विश्व उद्भव भुवना गुरुराया विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपला सर्व सारस्वती प्रवेशू भारताची. उपस्थित श्रोते सज्जन ज्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात ते रामकृष्ण मल्हारी नरोटे सर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. आप्तइष्ट पाहुणे मंडळी नातेवाईक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेदांनी सांगितलेला असतो त्याला विधी म्हणतात. आज हा वर्ष श्राद्धाचा विधी असल्यामुळे इथं सर्वजण उपस्थित झाला. तुम्हा सर्वांना वंदन करून आपला जो कार्यक्रम आहे आपला जो प्रतिपाद्य विषय आहे त्याच्यासाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून मागणी पर आहे. मागणी कशाची आहे कशी आहे कोणाकडे आहे मागणारे कोण आहे याचं चिंतन आपल्याला करायचं. 2 तासाच्या वेळेमध्ये जो दिलेला वेळ आहे तो वेळ आपला वाया जाऊ नये. तो वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी तो उपयोगात आणलेला आहे. आता 2 तासपर्यंत तंबाखू खाता येणार नाही बिडी ओढता येणार नाही कोणासंग बोलता येणार नाही. 2 तास शांत बसावं लागेल. का बरं यालाच नियम म्हणतात. तिथं आपण बसलो ते व्यासपीठ आहे आणि व्यासांच्या समोर आपण काही बोलायचं नाही. आपण श्रवण करायचं आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे ते पाहायचं आहे. ते आपल्या कितपत किती हिताचं आहे हे आपण पाहायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला कोणता फायदा प्राप्त होणार आहे काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचं आपल्याला 2 तासाच्या वेळेमध्ये चिंतन करायचं आहे. चिंतन करायचं आहे चिंता नाही करायचं चिंतन करायचं.
चिंतन करायचं आहे. ते चिंतन असं आहे, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनामध्ये जो काळ सरत असतो म्हणजे जो जात असतो तो काळ धन्य होतो. काळ सुद्धा धन्य होत असतो, लक्षात ठेवा. पण तो कशामुळे धन्य होतो? तो त्या चिंतनामुळे धन्य होतो. कशाचं चिंतन करायचं? ते चिंतन करायचं ते देवाचं करायचं. नामस्मरण करायचं ते देवाचं करायचं. चिंतनाने माणसाचं चित्त शुद्ध होतं. चिंतनाने माणसाच्या जीवनात तुम्हाला सांगायचं एक विशेष लाभ प्राप्त होतो, विशेष सुधारणा होते. ते चिंतन जे आहे ते देवाचं नामस्मरण, ते देवाचं नामस्मरण आहे. ते देवाचं नामस्मरण करायचं आणि तुम्ही आम्ही खेळी मेळीत करायचं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, तुम्ही आम्ही खेळे गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळे गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे, गदारोळी आनंदे. तो 2 तासाचा जो कालावधी आहे तो आपल्याला अनुकूल आहे. कशामुळे अनुकूल आहे? आपल्याला काळाने आयुष्य दिलेलं आहे. काळे दिला अवकाश, काळाने अवकाश दिलेला आहे. कारण आपल्या डोळ्यासमोर करोना झाला पाहिला आपण डोळ्याने, पण आपण त्याच्यातून राहिलो याचा अर्थ आपल्याला आयुष्य दिलं त्याने. आपल्या डोळ्यासमोर लाखोच्या संख्येने लोक गेले हे आपण पाहिले. नुसते पाहिले का? नुसते पाहिले नाही, त्यांना वाट लावून पण आलो आपण, पण आपल्या मनावर कोणताही परिणाम झाला नाही. मला पण जायचं आहे असं मनाला वाटलं नाही कधी. मी चिरंजीव आहे असं आपल्याला वाटतं. माणसाला वाटत असतं मी चिरंजीव आहे. पण ज्या वेळेला आपण जिथं आलेलो आहे हे मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक, ह्या मृत्यूलोकामध्ये केस पकडलेले, केस प्रत्येक जीवाचे काय पकडलेले? केस धरलेले, केस. आणि केस पकडलेले ते पांढरे झाले याचा अर्थ भीतीनं झाले. कोणाच्या? काळाच्या भीतीनं. त्यांच्यात परिवर्तन झालं पण आपल्यात झालं नाही, हा एक विशेषच आहे. मृत्यू लोकामध्ये चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलो कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैचे रूप. नित्य मृत्यू लागला समीप, न माने अल्पधिय सुख. मृत्यू, नित्य मृत्यू. मृत्यू आता हे जे रस्त्याने धावू राहिले ना एवढ्या वेगात, ते कुठे चालले? विचारलं का त्यांना तुम्ही कुठे चालले? तुमचे बापही धावत होते, तुमचे आजी पण धावत होते, आणि तुम्ही बी एकाच्या पुढे एक धावू राहिले. कुठे चालले? विचारा त्यांना जाऊन. माणूस जो धावतो आहे त्याला धावायला लावणारी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? त्याला लागलेली तहान आहे, तहान. तो इतका जोरात धावू राहिला, 100चा स्पीड सुद्धा त्याला कमी वाटतो. काही वेळेला तर माणूस गेलं चालतं पण मोसमने गेला पाहिजे. मोसम गेला तर त्याला वाटतं जणू काही अटॅकच आला. आपण डोळ्यांनी दररोज पाहतो, आपण सगळे रोडाच्या कडाला आहोत. त्यातल्या त्यात आपलं सुद्धा एक विशेष आहे आणि तेही सांगायसारखं आहे. त्यातलं त्यात कीर्तनात सांगायसारखं आहे.
काय त्याचा समोरच्याचा ऍक्सिडेंट झाला का हा त्याच्या खिशातले पैसे काढायला जातो. हो, हा विषयच आहे. म्हणजे याला वाटत असतं या पैशापासून माझं जीवन पूर्ण होईल, पैशापासून माझं जीवन सुखी होईल. अरे अण्णा, ही चुकीची कल्पना आहे. आपल्या मनमान्य अनेक कल्पना आपल्या डोक्यामध्ये असतात. हो. आपल्याला वाटत असतं असं केल्यानंतर आपलं जीवन पूर्ण होईल, अमकं केल्यानंतर आपलं जीवन पूर्ण होईल. पण एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये पूर्ण विराम येण्यासाठी तुम्हाला इकडे वळावं लागेल. तिकडे अजून कोणीच पूर्ण झालेलं दिसत नाही. सोन्याच्या घरावाला नाही तर मातीच्या घरावाल्याचं सांगायचं काय विषय थोडं तिथे. सोन्याच्या घरावाल्याला पूर्ण विराम प्राप्त झाला नाही तर मातीच्या घरावाल्याने शंका कशाला मनात ठेवायची ती. आपण तिकडच्या दिशेने पूर्ण होणार नाही आणि पूर्ण विराम जीवनात मिळणार नाही. मग यांनी पाहिलं आपल्या जीवनाला जर पूर्ण विराम नाही मग काय करायचं आम्ही. मग हे तज्ञांना विचारण्यासाठी गेले. कारण प्रत्येक क्षेत्रात तज्ञ असतात. वैद्यकीय क्षेत्रात तज्ञ असतात, त्यांचे बोर्डच बाहेर लावलेले असतात. घसा तज्ञ, नेत्र तज्ञ, त्वचा तज्ञ, हे बोर्ड त्यांचे बाहेर लावलेले असतात. कशामुळे लावलेले असतात. त्यांचं त्या गोष्टीचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, तो बोर्ड बाहेर लावलेला असतो. म्हणून आमच्यासारखे सामान्य माणसं तज्ञाकडे जात असतात. का बरं जातात तज्ञाकडे. त्यांना त्याच्यातला अनुभव असतो, ते ज्ञान त्यांच्याकडे असतं. आणि म्हणून आम्ही अज्ञानी असल्यामुळे आम्ही आमचं अज्ञान कबूल करतो आणि त्यांच्याकडे जातो आणि ते कोडं सोडवतो. त्यांच्याकडे जाऊन ते कोडं सोडवतो. मग यांनी पाहिलं आम्ही सगळे अडाणी माणसं आहोत. गुरं ढोरं बायका पोरं शेळ्या मेंढ्या कुत्री मांजरी, त्याच्यातलं आमचं जीवन. हो, कधी अध्ययन केलेलं नाही, श्रवण नाही, मनन नाही, काही केलेलं नाही. आम्ही अडाणी माणसं, शाळेत गेलो नाही आणि वाचावं तर तेही कळत नाही, त्याचा अर्थ कळत नाही. हो, आम्ही अशी अडाणी असल्यामुळे तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि आम्ही सर्वांनी एकत्रित जमलो आणि एकत्रित जमलो तुम्हाला सांगायचं म्हणजे देऊला गेलो. देऊला गेलो, तुकाराम महाराजांना शरणागती पत्करली आणि तुकाराम महाराजांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी त्यांच्या चरणाला वंदन केलं. मग महाराजांनी पाहिलं हे जे आपल्याकडे आलेले आहेत तर त्याचं कारण हे आहे. जे कारंजले गांजले मने रंगले गांगले जाती माने जो रंगले गांगले जाती माने जो रंगले गांगले जाती माने जो देखा रंगले गांगले जाती माने जो आपले आहे. त्यांना जवळ, त्यांना सांगितलं तुम्ही माझ्याकडे आलात
ज्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात ते कोडं माझ्याकडे येऊन सुटणार नाही. ते कोडं तुम्हाला सुटावा असं वाटत असेल तर तुम्हाला माझ्याकडे येऊन चालणार नाही. मग कोणाकडे जावं लागेल? ज्यांनी तुम्हाला सांगायचं ही माया ज्यांनी हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपली. ज्याची सत्ता आहे ती कोणी दिलेली नसून स्वसंवेद्य आहे आणि ती सत्ता त्याच्याकडे आहे. तो काहीही करू शकतो. पण आमच्याकडे सत्ता नाही, आम्ही ते करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना मिळून तिकडे जावं लागेल. त्याच्यासारखा दुसरा जगात कोणी नाही. तो एकमेव तोच आहे. म्हणून त्याच्या वाचून दुसरीकडे जाऊन उपयोगही होणार नाही. तुझ विन कोणा शरण जाऊ. तुझ्या वाचून दुसऱ्याला शरण जाऊन काय उपयोग होणार आहे? दुसऱ्याला शरण जाऊन ते कोडं सुटणार नाही. हे तुकोबरायांनी लोकांना सांगितलं, त्याच्यामुळे लोकही परत आले. पण तुकोबरायांनी खूप देवावर कर्ज केलेलं असल्यामुळे मग ते म्हणायचे तुम्ही काहीतरी थोडंफार मागत जा म्हणजे कर्ज कमी होईल आमचं. पण तुम्ही काहीच मागत नाही. आणि तुम्ही मागत नाही त्याच्यामुळे तुमचं जे कर्ज आहे, तुम्ही झाडाचा पाला खाऊन भजन केलं, कीर्तन नामस्मरण केलं, जप तप केलं तर ते कर्ज 4 योगाचं आमच्या बोकांडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी मागत जा. यांनी म्हणायचं तुम्ही काहीतरी मागा आणि त्यांनी म्हणायचं आम्हाला गरज नाही. गरज पडेल तेव्हा मागू. गरज नाही म्हटल्यानंतर बाकीचा प्रश्न काय उद्भवतो? आता समुद्राला जर पाण्याची गरजच नाही, त्याच्यावर पाऊस पडणं म्हणजे वायवारच येते. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्याला गरज असेल तर त्या गोष्टीचा उपयोग आहे. मग यांनी पाहिलं त्यांना गरज नाही. असं बऱ्याच वेळेला झाल्यानंतर, अनेक वेळेला झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देवाला सांगितलं, देवा तू म्हणतो ना, पण आमची परंपरा तशी नाही. आमची परंपरा अशी आहे की आमचे जे वाडवडील होऊन गेले त्यांनी देवाची भक्ती केली पण काही देवाला मागितलेलं नाही. काही मागणे हे आव्हान चित वडिलांचे रे दानात, वडिलांचे रे दानात. काही मागणे हे आव्हान चित वडिलांचे रे दानात, वडिलांचे रे अरे आमचे वाडवडील प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक हे होऊन गेले, झाडाचा पाला खाऊन भक्ती केली पण तुला काहीच मागितलं नाही. मग आम्ही का मागायचं? आम्ही त्या परंपरेतले नाही का? आम्ही त्याच परंपरेतले आहेत. मग त्याच परंपरेतले आहे. मागितल्यानंतर समोरच्याला दुःख होत असतं म्हणून आम्ही मागायचं नाही असं ठरवलेलं आहे. आणि तू म्हणतो मागा. मग आम्ही मागू पण ते तू देत असेल तर मागतो, नाही तर तू भलतच देत असेल तर आम्ही मागायला तयार नाही. काय काय देतो तू? असे मागणी पर कितीतरी अभंग आहे आणि हा कीर्तनाला घेतलेला हाही मागणी परच अभंग. असे किती काय कितीतरी आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही.
माझे चित्त तुझे पायी राहायचे खरी नाही माझे चित्त तुझे पायी राहायचे खरी नाही मागणी आहे माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरून या बाही देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना ही मागणीच आहे हे अशी मागणी पर कितीतरी अभंग आहे हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी हेची माझी एक वेळ करी या दुःखा वेगळी दुरिताचे जाळे गोडी आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा बहु दुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे कितीतरी अभंग मग कितीतरी अभंग आहे आणि हाही अभंग आहे या अभंगामध्ये महाराज ज्या वेळेला देवाच्या समोर गेले देवानी विनंती केली व काहीतरी मागा तुम्ही काहीतरी मागा म्हटल्यानंतर देवानी थोडा विचार केला कारण देव ह्या गोष्टी देतो मग विचार केला आणि विचाराच्या अंती त्यांना एक गोष्ट दिसली सगळ्यात उत्कृष्ट आणि विशेष जर काय असेल तर नामस्मरण करताना ह्या देहाचं उत्क्रमण व्हावा हे सगळ्यात विशेष हे विशेष महाराजांना वाटल्यामुळे महाराजांनी त्याचा सारासार विवेक विचार करून आणि केलं काय देवाला सांगितलं काय सांगितलं माझ्या शरीरातून उत्क्रमण होताना माझ्या मुखामध्ये काय यावा रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण 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 हे रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण
रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण राम देवाकडे जी मागणी केलेली आहे, राम आणि कृष्ण हे यांचा उच्चार करत असताना राम आणि कृष्ण हे कोण आहे? हे देव आहेत. बर, मग यांनी काय केलं? यांनी धर्माची स्थापना केलेली आहे. यांनी धर्म जिवंत ठेवलेला आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला यांनी येऊन धर्माचं रक्षण केलेलं आहे. त्याच्यामुळे हो, हे धर्माचीच मूर्ती आहे. हे त्याच्यातून सोडवू शकतं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा. तू दाता आहेस, मला सोडव. कशातून? त्या मृत्यूतून मला सोडव. फक्त एकच आहे की मृत्यू येताना माझ्या मुखामध्ये तुझं नामस्मरण राहावं. का बरं? सुंदर आहे ते. जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहो या राम. राम 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 बोलो, राम 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 बोलो, राम 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 बोलो, राम राम राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम. जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो राम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. या गोष्टी सुंदर आहे. सुंदर कशावरून? आपण ज्या ज्या गोष्टी आवडतात आपल्याला त्या सुंदर असतात असं मात्र काही नाही. सुंदर हे लक्षण फक्त तिथंच बसतं. हो, महाराज म्हणतात, सुंदर ते उभे विटेवरी करकटावरी ठेवून, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. निरंतर सुंदर आहे आणि तेही जगात सुंदर आहे. लक्षात तुम्ही म्हणा जगात, हो जगात सुंदर आहे. बाकीच्या गोष्टीला मेकअप करावं लागते. विठ्ठल विठ्ठल त्याला सुंदर दिसायसाठी मेकअप करावं लागतो. ब्युटी पार्लर मध्ये जावं लागतो. पण हे सुंदर आहे, ओरिजिनल आहे. याला मेकअप करायची गरज नाही ना काही करायची गरज. असं जे आहे महाराज म्हणतात ते सुंदर आहे आणि ते सुंदर असलेलं माझ्या मुखात राहावा आणि माझा प्राण जावा. रामकृष्ण म्हणता, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी.
कशासाठी ही सांगितली. सांगणारे तेच आहे आणि करणारे तेच आहे. ते म्हणतात देवा एक काम कर, तू म्हणतो ना, मग आलो बघ आता. आता आलो म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराज देवाला बांधून घेतात. देवाला बांधून. ही एक कलाची तुकाराम महाराजांचा विशेष जर काय असेल ना, त्यांच्या कपड्यावरचा नाही, मग तुकाराम महाराजांचा विशेष असा आहे की देवाचं डोकंच बंद पडत. विठ्ठल विठ्ठल आता मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही मला कसं काय डोकं बंद पडतं? तुकाराम महाराजांनी अंतकाळीच्या वेळेला सर्व इंद्रिय गलित होतात, कोणतंच इंद्रिय काम करीत नाही, बुद्धी काम करीत नाही, मन काम करीत नाही, आणि त्यावेळेला तुकाराम महाराजांनी देवाला कामाला लावलं. वाणीने बोलताच येत नाही त्यावेळेला, तर देवाचं नाव घेणं पुढची बाजू राहिली. बोलता येत नाही, चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, काही तोंडाने उच्चार सुद्धा करता येत नाही. पण तुकाराम महाराज सांगितलं रामकृष्ण म्हणता, म्हणजे याचा अर्थ वाणी चांगली ठेवली पाहिजे. देवाने काय केलं पाहिजे? देव तिथं आला पाहिजे, ती स्मृती ठेवली पाहिजे. तुकाराम महाराजांनी देवालाच कामाला लावून टाकलं. तुला सांगायची इतकी त्यांची बुद्धिमत्ता आहे. आणि ही येडी हळदी म्हणतात तुकाराम महाराज येडे होते. आता काय सांगायचं, माझं तर डोकं चालत नाही. मी विचार हा करतो, किती बुद्धिमत्ता आहे, किती विचारायचं कौशल्य आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे बोलण्याचं डोकं सुद्धा चालत नाही. तुकाराम महाराजांनी देवाचं डोकं बंद पडलं. अंतकाळीच्या वेळेला अरे मला स्मरण येण्यासाठी माझी वाणी चांगली ठेवावं लागेल. रामकृष्ण म्हणायचं असेल तर वाणी चांगली पाहिजे. उच्चार होत नाही काही, तुम्हाला काही वेळेस पहा तुम्ही त्या माणसाजवळ बसून पहा, तुम्ही त्याच्याजवळ किती एकदम गलित गात्रा होता. ते तुम्हाला सांगायचं, त्यांनी असं म्हटलेले आहे, ज्या वेळेला यम येतो त्या वेळेला ही सगळी गडबड उडते, एकदम गडबड. अंतकाळीच्या वेळेला ही सगळी गडबड उडते आणि त्या वेळेला कशाचं देवाचं नाव. अरे बापरे, कोणतेच काही तुम्हाला सांगायचं, कुठे यमाची खडाडता, मर्तयाची आचित्ता योगांत असे. बाबो, किती भयानक अवस्था असते ती. अरे एक विंचू चावला तर माणूस ठणान नाचतो, 1000 विंचू चावल्याच्या वेदना त्याला होतात. त्यावेळेला कशाचं देवाचं नाव येईल वाटतं तुम्हाला? 1000 विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढी वेदना त्याला होतात. त्यावेळेला देवाचं नाव घेणं. पण तुकाराम महाराज देवाला सांगतात रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण, हो हेची कृपादान मागत, हेची कृपादान मागत, हेची कृपादान मागत. रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण, रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण, रामकृष्ण म्हणता जाऊ माझा प्राण. कृपादान मागत, हेची कृपादान मागत, हेची कृपादान मागत. त्याचा विशेष काय आहे? त्याचा विशेष एक आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या सारखा सुखरूप जगात दुसरा कोणी नाही. अंतकाळीच्या वेळेला अंतकालीच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अंतकाळीच्या वेळेला देवाचं नाव येणं याच्यासाठी बंधूंनो एक सांगू तुम्हाला. अरे 1 तासाचा पेपर राहतो, 1 तासाचा, पण वर्षभर शाळेत जावं लागतं, वर्षभर, तरी बी नीट लिहिता येत नाही. किती तास? 1 तास. 1 तासाच्या पेपरसाठी वर्षभर शाळेत जातो, तरी सुद्धा त्याला लिहिता येत नाही. किती काशे पठ्ठे राहते माझ्यासारखे, तर ते पोराच पेपर पाठवते, लिहिता नाही. मग 1 तासाच्या पेपरसाठी जर वर्षभर शाळेत जावं लागतं, तर तुम्हाला मृत्यूचा पेपर सोडवायचा असेल तर तुम्हाला भक्तीच करावं लागेल, नाही सोडवता येणार.
मृत्यूचा पेपर सोडवायचा आणि प्रत्येकाला सोडावा लागणार आहे. तो काय साठी नियम वेगळा, पंतप्रधानासाठी नियम वेगळा, सर्वांसाठी एकच नियम आहे. नियमात काय, नियम कशाला म्हणतात? जमिनीवर पाणी पडलं आणि वल्ल झालं नाही असं कधी ऐकलं तुम्ही? हे तुम्ही लावलेले नियम नाही. रस्त्याच्या कडाला बोर्ड, सावधान बोर्ड लावला, त्याच बोर्डावर आपली गाडी जाते. सावधान कायसाठी लिहिलं काय त्याची त्यालाच माहित नाही. आपण काही गोष्टी करताना बऱ्याच वेळेला बोर्ड पण लय भारी भारी रंगवतो, लावतो, पण आपल्या लक्षात सुद्धा येत नाही हा बोर्ड कशासाठी आहे. आपल्या लक्षात ग्रंथ कशासाठी आहे, हे संत कशासाठी आहेत, हे ग्रंथ कशासाठी आहेत, का लिहिले, का टाच केला यांनी? उगेच पागल होते म्हणून केला असं आहे का? काही एक तर पागलच म्हणलो, तुकाराम महाराज पागल होते म्हणून. डोकं आऊट करून घ्यायचं. अरे कोणती योग्यता आहे त्यांची, कोणता अधिकार आहे त्यांचा, आपल्याला ते कळत नाही. त्यांच्या बोलण्याचा भाग सांगू का तुम्हाला एका ओळीमध्ये? त्यांच्या बोलण्यामध्ये ना आपल्या बोलण्यामध्ये काय माहिती, त्यांच्या बोलण्यामध्ये परतत्वाचा स्पर्श आहे. हो, परतत्व म्हणजे काय? आता सांगा याच्यावर कोणाचा विचार आधी तो. परतत्व म्हणजे ते ब्रह्म आत्मतत्व ज्यांच्या बोलण्यामध्ये असतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जैसा. विठाला 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 ज्यांच्या बोलण्यामध्ये हा विशेष असतो. आपलं सामान्य बोलणं असतं, आपण काही एवढे विशेष थोडंच बोलणारे असतो. आपण काही अध्ययन मनन श्रवण केलेलं नसतं, काय उपनिषद पाहिलेले असतात, काही नसतं, काहीच पाहिलेलं नसतं आपण. आणि आपण पाहणार नाही, आणि आपल्याला वेळ पण नाही तुम्हाला. अरे आपल्या पोरायला तिथं परीक्षेच्या ठिकाणी विचारलं ज्ञानेश्वरी कोणी लिहिली, तर ते सांगता येईना. तुम्हाला सांगायचं आपलं काही नाही, आपलं लई येडं काम आहे. तुम्हाला फक्त एकच आहे, आपल्याला जे भेटले ते सज्जन भेटले, त्यांनी कोणताही विचार केला नाही. या लोकांनी माझा अपमान केला आणि या लोकांनी मला त्रास दिला, या लोकांनी माझ्या अन्नात माती कालवली, काही मनात ठेवलं नाही. उलट त्यांचीच काळजी घेतली. जे खळाची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवातू, दुरिताची तिमीर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांचील तो ते लाहो प्राणीला, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाव्रत भूमंडळी भेटू. चला कल्पतरुचे आरव, चैतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पुरुष. त्यांनी काळजी घेतली ती जे खळाची व्यंकटी. हो, त्यांनी साप जावा असं म्हटलंच नाही, सापाचा फक्त दात जावा असे. सापावर लोक मोठे मोठे बंगले बांधले त्यांनी सापावर. हो, काही नाही, फक्त निस्ता घेऊन फिरायचा साप. पैसे दे नाही तो किंवा घरात सोडून दे, आपोआप पैसे देतात लोक. पैसे देतात आणि दूधही देतात. हो, साप घेऊन फिरतात लोक. तुम्ही आज समजू नका, त्याच्यावर पैसे मिळवतात ते. पण साप वाईट आहे असं तुम्ही म्हणता, वाईट आहे, पण साप वाईट नाही, सापाचा फक्त दात वाईट आहे. एवढा दात काढून टाकायचा, साप घरात ठेवायचा, काही होत. तसं संसार वाईट नाही, मग संसाराची आसक्ती वाईट आहे. संसार कोण म्हणतो वाईट आहे? आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे, साधु संग उपासते हि सततम, धन्यो ग्रस्ताश्रमा. काय लिहिलेलं त्याच्यात? अरे ग्रस्ताश्रमाला धन्यता दिली त्याच्यात. हो, ग्रस्ताश्रम बेकार थोडंच म्हटलेले शास्त्राने. आपण एकाला भेटायला गेलो, म्हणला गाडी इतकी बेकार वस्तू दुसरी कोणती. मी म्हणलं गाडी बेकार? गाडी बेकार नाही, चालवायची चुकली. गाडी कशाची बेकार आली? गाडी जर बेकार असती तर कीर्तनाला आलो असतो की इथे. तू चालवायला जर समजा 90च्या 80च्या 100च्या स्पीडनी चालला, तिथं बोर्ड काय लावला, पुढे पाहन सावकाशचा,
बोर्ड कुणीकडे पाहतो त्याचा कोणासाठी लावला तो बोर्ड तुम्हाला सांगायचं. आणि कमी चालू दे ना गाडी, एवढ्या वेगात जर गाडी चालली ती कंट्रोल होईल कुत्रं आलं तर? हा? कुत्र काय विचार करू शकतं का याची गाडी 100च्या स्पीडने मी थांबून जाऊ? हा? त्या वेळेला तिथं कुत्र विचार करणार नाही, तिथं तू विचार कर. तो विवेक तुझ्या ठिकाणी पाहिजे, कुत्र्याच्या ठिकाणी. हा? अरे एका तासात जर मनमाडला जाऊन यायला लागला तरी तुझं समाधान नाही. पूर्वीचे लोक पुरा दिवस मनमाडला जाऊन येण्यात घालीत होते. किती तास उरले त्याच्यातले? 1 तासात जर मनमाडला जाऊन आले अहो काम करू, खाली तास उरले किती? हा? आपलंच डोकं चालवीत नाही, आपलं चुकीचं आपलं चुकीचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याच मनाने आपण चिखल कालवीत राहतो. उरलेला वेळ कुठे घालवायचा आणि कसा घालवायचा आलं का लक्षामध्ये? जरी कलियुगामध्ये आयुष्य कमी असेल, काय करायचं जास्त आयुष्य, काय कामाला पाहिजे? हे डोंगरात दगड पडलेली, हजारो वर्षापासून पडलेली, काय करायचं त्यांना? काय करतात ते दगड? त्यांना मी आयुष्याचे ते तुम्हाला सांगायचं म्हणजे डोंगरामध्ये दगड पडले, काही कामाचं आयुष्य नाही ते तुम्हाला सांगायचं. उरलेलं आयुष्य 22 वर्षामध्ये विश्वाचं कल्याण करता येतं. हे समोर पर्यंत ठेवलेलं आहे माझ्या. 22 वर्षामध्ये स्वतःच आणि विश्वाचं 42 कुळांना मोक्षाला नेता येतं आणि 42 कुळ नरकात बी घालता येतात. दोन्हीचं स्वातंत्र्य आपल्याला. या घराचा स्वर्ग बनवायचा का नरकात घालायचं हे सुद्धा आपल्याच हातात आहे तुम्हाला सांगायचं. सगळ्या गोष्टी आपल्या हातात देऊन दिलेले, वावर दिलेलं आहे, वावरात काय पेरायचं हेही स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. कीर्तनात काय करायचं आणि काय नाही हे सुद्धा. कीर्तनात काय करायचं, कीर्तनात बसायचं का बसायचं नाही याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. कीर्तनातून कोणाची चप्पल न्यायची याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. हो. कीर्तनात तंबाखू मळायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. हो. कीर्तनात सगळ्या गोष्टी करायचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण एक सांगू तुम्हाला, सगळ्या गोष्टी जरी तुमच्या हातात दिलेल्या असेल पण काही गोष्टी तुमच्या हातात दिलेल्या नाही. जिलेबी करायची का गुलाबजाम करायची तुमच्या हातात आहे, पण खायचं का खाऊ नाही द्यायचं हे त्याच्या हातात आहे. बंगला बांधायचा तुमच्या हातात आहे, पण बंगल्यात राहायचं का जायचं हे त्याच्या हातात ठेवलं. बोर मारायचा तुमच्या हातात आहे, पण पाणी लागू द्यायचं का कोरडा न्यायचं त्याच्या हातात आहे. लग्न करायचं तुमच्या हातात आहे, पण पोरग व्हायचं का नाही व्हायचं त्याच्या हातात ठेवले. तुम्ही काय काळजी करायची नाही त्याच्यात. काय करायचं आणि काय करायचं नाही, पण एक करावाच लागेल. त्या गोष्टींचा काही उपयोग. आईचं स्वातंत्र्य जरूर आहे, पण स्वातंत्र्य आहे तितकंच पारतंत्र्य पण आहे लक्षात घ्या. पण ते पारतंत्र्य नको असेल तर काय करा, देवाची भक्ती करा. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे नामस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे राम जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम. याला कीर्तन म्हणतात. कीर्तन याला नामसंकीर्तन म्हणतात. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या
नित्ययुक्ता उपासते. कीर्तनाचे नि नटनाचे नाचणे व्यवसाय प्रायचित्ताचे, ते नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकळा निली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंडली रहाटी आगवी. यमो म्हणे यमावे, दमो म्हणे दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष उपदा. ऐसे माझे नि नाम घोषे, नाहीसी करती विश्वाची दुःखे, ते जगची महासुखे दुमदुमीत भरले. याचा अर्थ असा होतो, कीर्तन कलियुगामध्ये आपण पैशासाठी करायला लागलो, कीर्तन पोटासाठी करायला लागलो. कीर्तन उद्धारासाठी आहे बंधूंनो, कीर्तन मोक्षासाठी आहे. कीर्तन हे जे साधन आहे कलियुगामध्ये, हे पैशाचं साधन नाही. काही काही पैशावाले लय माजलेले असतात, त्यांना पैशाची लय मस्ती असते. पण पैसा जो आहे ना, आपल्यात मस्ती निर्माण करतो. पण एक सांगू तुम्हाला, काळासंग कुस्ती करायची असेल ना, पैसा काही काम करीत नाही. तुम्हाला भक्तीच करावं लागेल. हो, पैसा अरे पैसा काय करतो अण्णा? पैशाने काही बऱ्याच गोष्टी मिळत नाही बाजारात. जाऊन या तुम्ही. तुमचं बोट जर तुटलं, बाजारात मिळतं का? बोट नख मिळतं का बाजारात? चष्मा मिळतो का? डोळे मिळते? गादी मिळते का? पलंग आणि गादी मिळते का? झोप काय मिळतं बाजारामध्ये? आयुष्यात मिळतं का? आरोग्य मिळतं? पुत्र मिळतो का बाजारामध्ये? पैसे घेऊन मिळतो? काय लई गोष्टी जगात कितीतरी मिळत नाही. त्या तुम्हाला जगातात नाही, बाजारात काही मिळत नाही. सगळ्या गोष्टी अशा कितीतरी गोष्टी बाजारात मिळत नाही. फक्त एकच आहे, जे तुम्हाला मिळालेलं आहे ते महत्वाचं आहे. याच्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन दुसऱ्यासाठी नाही. ती महत्वाची गोष्ट तुम्हाला कळावी. हो, लक्षात ठेवा. माणूस व्यसनाच्या आहारी गेले, त्याला बा लेकराला कोणतं व्यसन असेल तुम्ही सांगाल ते ऐकतो. कोणतंच व्यसन लेकराला नाही. मग हे उपकार असतात कोणाचे? हे जे सवय लावतात त्यांचे उपकार म्हणावं लागतात. काय सांगू आता, तंबाखू आल्याची उपकार मज निरंतर फुकट देती. उपकार आहे, फुकट देतात या. अरे सवय पाहिजे माणसाला. अरे काय सवय पाहिजे, काय या जीवनामध्ये काही कामाच्या गोष्टी नाही अण्णा. तुम्हाला सांगू, आपण इतकं नुकसान करून घेतो की ती नुकसान भरपाई नरेंद्र मोदी नाही, जगात कोणी देऊ शकत नाही. एवढी नुकसान आपली तर नुकसान आपणच करतो. कोणी करायला रिकामा नाही कोणाचं नुकसान. आपणच आपली नुकसान करून घेत असतो. लक्षात ठेवा, आपणच आपला शत्रू आहे. माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू, कैसे दारा कैसा मित्रू, कैसे तारा कैसा मित्रू, आशया घातला पत्करू, आशया घातला पत्करू. आहो जगद्गुरु तुका म्हणे, आहो जगद्गुरु तुका म्हणे, आहो जगद्गुरु तुका म्हणे, आहो जगद्गुरु तुका म्हणे. माझा मीच झालो शत्रू, माझा मीच झालो शत्रू, माझा मित्र झालो शत्रू, माझा मित्र झालो शत्रू. आपलाच आपण. तुम्हाला गीता सांगतो, त्यांनी प्रमाण सांगितलं. उद्धरेत आत्मन आत्मानम नात्मानम साधयेत, यात्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. आता याचा अर्थ असा आहे, आपलाच आपण शत्रू. उद्धरेत आत्मन आत्मानम, आपलाच आपण उद्धार करायचा आहे, कोणी नाही. हे बाकीच्यांचा काही संबंध नाही तिथे. तुम्ही म्हणाले बाकीच्यांचा संबंधच नाही, तर आपलाच आपण उद्धार करायचा आहे आणि आपणच आपल्याला अधोगतीला न्यायचं आहे. हे सगळंच आपल्याच हातात दिलेलं आहे. हो, काही कोणी कोणाचं वाईट करीत नाही, कोणी कोणाचं चांगलं नाही. आपलंच आपण वाईट करतो, लक्षात ठेवा. हो. आणि आपलं वाईट झाल्यानंतर चांगलं करायचंही आपल्याच हातात दिलेलं आहे. म्हणून आपण ते म्हणतात, एखादा कोश नावाचा किडा आहे, त्याच्या खाली उदाहरण दिलेले ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वरीमध्ये तो किडा, जे जे तुम्ही अंगावर रेशम धारण करता ना,
याचा कारखाना आहे तो स्वतः त्याच्या मुखातून तयार होतं ते रेशीम. हो, तो इतका बुद्धिमान आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे तो घर तयार करतो पण दरवाजा ठेवीत नाही पट्ट्या. त्रिकूट कोसल्याने घर सायास केले. 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 आजोनी लोळले मुनिया, ते गुंतू गुंतू मेले. वरी लोळली मुनिया, ते गुंतू गुंतू मेले. आजोनी लोळले मुनिया, ते गुंतू गुंतू मेले. वरी लोळली मुनिया, ते गुंतू गुंतू मेले. सावध होई बापा, सावध झाला बापा. सावध होई बापा, सावध झाला बापा. सावध होई बाबा, सावध झाला बाबा. सावध होई बाबा, सावध झाला बाबा. मी बोलल्याबरोबर त्यांनी प्रमाण दिलं. काय सांगितलं त्यांनी? मी ज्याच्यावर बोलू राहिलो त्या विषयावरच ते प्रमाण आहे, त्याला पुरावा म्हणतात. कोणाचा आहे तो? बोधले महाराज, त्यांचा पुरावा आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात त्रिकूट कोसल्याने, कोसला म्हणजे किडा, घर सायासे केले. दोन्ही दार लिंपोनिया, आत गुंतू गुंतू मेले. सावध होई बापा, ए बापा सावध. काय कसं लिहिलेलं आहे? कोण आहे असं? अरे मी लय ऑफिसामध्ये बोर्ड वाचले, पुढं बोलल्यास पैसे पडेल, आईला फुकट सांगितलेले रे तुम्हाला. एकाच्या बसलेल्यापैकी हा मग कोणाच्या पाठीतील वर हात करा संसारी माणसं. एक, अजून दोन, तीन, म्हणजे माझं कीर्तन वायबार नाही होत थोडक्यात. एखाद दोन तरी पाहिजे. काय होतं सांगू तुम्हाला? काय वडराच्या गावात सोळ्याचं दुकान म्हणलं काय? लता मंगेशकरचं बहिरेच्या गावामध्ये गायन ठेवलं, काय उपयोग आहे सांगा त्याचा? त्या तुम्हाला काय वाटतं तुम्हाला? आंधळ्याच्या गावामध्ये सूर्याचा काय उपयोग आहे? तसं संत ग्रंथाचा काय उपयोग आहे तुमच्यामध्ये? अरे फुकट दिलेले ते फुकट, तुम्हाला सांगायचं म्हणजे. हो, मी असं नका समजू. फुकट दिलेले त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मस्ती आहे. तंबाखूची पुडी विकत आणलेली पण तुमचं वाटोळं करणारी, तरी सुद्धा खिशात प्लास्टिकच्या कागदात गुंडळून ठेवत होती, ओल्ली होऊ नये म्हणून. सगळ्या दाताचं तोंडाचं वाटोळं करून ठेवलं, तुम्हाला सांगायचं म्हणजे. तरी सुद्धा काही वाटत नाही. उच्ची लोक की उच्ची पसंत, काय भारी बोललंय तुम्हाला. काय पसंत काय नाही. अरे आपण कोणत्या दिशेला चाललो, जग कोणत्या दिशेला चाललं? सुशिक्षित लोक आहे. हो, अडाणी लोक राहिले नाही आता. तुम्हाला सांगा, अडाण्याचं कामच राहिलं नाही. 2 तास कीर्तन कोणी उठणार नाही, कोणी तंबाखू सुद्धा काढणार नाही, कोणी काही नाही. हो, याच्या पूर्वी पण मी कीर्तन केलेली. अवघड सांगायसारखंच नाही ते तुम्हाला सांगायचं कीर्तनात. पण सुधारणा झाली, खूप बदल झाला. असं नाही, थोडं राहिलेलं आहे. लय नाही राहिलं पण थोडं राहिलेलं आहे. आणि थोडं आज ना उद्या होऊन जाईल, ते सुद्धा होऊन जाईल. ते राहणार नाही असं नाहीये. फक्त एकच आहे, आणि जर समजा ते राहणारच असतं तर कोणी कीर्तन ठेवलं नसतं. कोणी कीर्तन ठेवलं नसतं, ठेवायच्या भानगडीत पडले बी नसते. तुम्हाला सांगा ते म्हणजे जाऊ म्हटले डोकं. मला माहिती आहे कीर्तन त्या दिवशीच बंद होईल ज्या दिवशी जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत कोणीची हिंमत नाही कीर्तन बंद करायची. गरजच तेवढी आहे त्याची. फक्त प्रश्न एक आहे, आता कसं झालं, एखादा माल जर समजा लईच जास्त झाला तर त्याच्यात डुप्लिकेट माल राहतो. आता लई लोटाचं चलन झालं, त्याच्यात डुप्लिकेट नोटा राहतात मध्ये. ते पण जर चांगले तज्ञ असेल, ते मशीन सुद्धा असं निर्माण केलेले आहे अण्णा. खोटी नोट असली का मशीन बंद पडत तिथे. आता आहे ना, या ज्या गाड्या तुम्ही चालवते ना, दारू पिऊन जर गाडी ड्रायव्हर बसला ना, ती गाडी चालू होत नाही पुढे तुम्हाला.
इतकं विज्ञान पुढे गेलेलं आहे अण्णा. हो. दारू पिऊन जो टेरिंग वर गेला गाडी चालू होत नाही. हो. काय होतं, विज्ञान खूप सुधारणा झालेली आहे, खूप बदल झालेला आहे. पण आडमुठं काय काही लय राहिले ना अण्णा, तुम्हाला सांगायचं नाही. ते त्याच घोडा हानीत राहतं, तुम्हाला सांगायचं नाही. हे तुम्हाला वाटतं का हे पोर आपल्यापेक्षा अडाणी? बिलकुल नाही, आपल्यापेक्षा लय हुशार आहे ते. पण ती विज्ञानात आहे, ध्यानात ठेवायचं. विज्ञानात ही पोरं आहे ना, तुम्हाला असं वाटलं एवढे एवढे शंभर पुसता येत नाही. आपल्या पुढे येते विज्ञानात. हो. तुम्ही काही विचारा, त्याला नाही उत्तर दिलं तर सांगाल ते ऐकतो मी तुम्हाला. हो. का बरं? विज्ञान युगात जन्माला आलेले ते. अरे काही वेळेला मास्तरला कळत नाही, हे त्यांना कळतं, इतके पुढे गेलेले ते. हे वायरमॅन आहे ना, वायरमॅनला कळत नाही इतकं शेतकऱ्याला कळत त्याच्यात. हो. आता काय सांगतो, पहिले फ्यूज काढायला सुद्धा घाबरत होते अण्णा. फ्यूज जर गेला ना, बस ए फ्यूज गेला का आला वायरमॅनला बोलून. आता ही अशी खोडी करून देतात, ते वायरमॅनच्या बी डोक्यात येत नाही. इतकं पुढे गेलं. याचं कारण विज्ञानात पुढे गेले, असं आहे ते. विज्ञानात पुढे गेले. मग कीर्तनाची काय गरज आहे? कीर्तनाची खूप गरज आहे. जितकी गरज तुम्हाला अन्नाची आहे, तितकीच कीर्तनाची आहे. विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रुक्माई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई, विठोबा रखुमाई, विठोबा रुक्माई. विठोबा रखुमाई. 10 मिनिटं बाकी आहे, त्याच्यात 5 मिनिटं घेतो आणि 5 मिनिटं जी आहे ती भजनी मंडळाची आहे. तुम्ही म्हणाल असं कीर्तन 9ला सुरू झालेलं. इथं टायमिंग म्हणजे टायमिंग. हे असं नाही की बुवा आता लोक आलेले नाही, मग लोक आल्यावर चालू कर. नाही नाही, बिलकुल. लोक या नाही तर कोणी या. आणि लोक नसू द्या, मंडपात कोणी नसलं तरी काही बिघडत नाही. तुमच्या वाचून नांगर पडेल नाही. आणि तुम्ही आता उठूनही गेले तरी 10 मिनिटं चालूच राहील, तुमच्या वाचून नांगरही पडेल नाही. काय नडेल काय त्या गोष्टीवर? अहो, जास्त लोक असले म्हणजे कीर्तनकाराला यम कमी मारतात असं वाटतं का तुम्हाला? हा? अरे त्याचे टिंगर लाल करतात उद्या त्या कीर्तन करायचे, तुम्हाला सांगायचं म्हणजे. हा, त्याचं कारण असं आहे, नियम असा आहे, कीर्तनाची मर्यादा आहे. त्या मर्यादेचं पालन करून कीर्तन करणे, आणि त्या कीर्तनाच्या मर्यादेचं जर तुम्ही पालन केलं तर यमाची भीती नाही तुम्हाला. आणि तुम्ही जर नियम मोडले ते, तर तुम्हालाही शिक्षा आहे, कीर्तनकारालाही शिक्षा. त्याच्या बापाला चुकू शकत नाही ती शिक्षा. हो. तिथे वशिलेबाजीच चालत नाही तर काय करणार? तो वशिला काय लावणार आहे तिथं? हो. तिथे वशिला चालणार नाही, त्यांनी फक्त एकच, त्या नियमाचं पालन करणे. हो. अग्नीवर पाय पडला आणि भाजला नाही, कामून हब होता म्हणून. असं आहे काय? अग्नीवर पाय पडला, हब असला काय, आणि हबचा बाप असला काय? नेम येतो. जमिनीवर फुटक्या होल्डर मध्ये बोट गेलं, पण ते वायरमॅन असल्यामुळे, वायरमॅन राहू नाही तर कोणी राहू, फुटक्या होल्डर मध्ये बोट गेलं, करंट चालू असला ना, बस तिथे माफी नाही. तिथे वशिलाबाजी नाही, याला नियम म्हणतात. आलं का ध्यानात? नियम तुम्ही बोर्ड लावलेले नियम नाही. हो. मग हे ईश्वर सृष्टीतले नियम आहे. अग्नीवर पाय पडला भाजणार, जमिनीवर शेण पडलं माती लडकणार, तसं देवाचं नाव तोंडाला आलं पाप जाणार. हा, कोणी राहू द्या, तो नेम येतो. नेम जो मोडतो त्याला शिक्षा होणारच आहे. हो. तो अडाणी असला काय, शाळा शिकलेला असला काय, शाळा शिकलेल्यासाठी नियम. अरे जो मंत्र्यासाठी नेम आहे, पंतप्रधानासाठी नेम आहे, तो भाजी विकणाऱ्यासाठी नेम आहे. नियमात काही बदल नसतो. नियमात बदल नसतो. प्रश्न बदल कुठे असतो? आपल्या मनात बदल असतो. आपल्याला वाटत असतं
आपल्याला काही वाटून उपयोग नाही, तिथे नियमात पाहिजे. म्हणून माझा नियम संपलेला आहे. चिंतनासाठी घेतलेला जो अभंग आहे तो पूर्ण तसाच आहे. थोडस बोललेलं आहे मी, थोडस म्हणजे एकाच कडव्या बोललेलं, अजून 4 कडवे बाकी आहे. तुम्ही म्हणत असले तर अजून 2 तास सांगतो. हो, तुमची हिंमत असेल तर सांगा भजनी मंडळाची, की बुवा अजून त्याच्यावर तुम्हाला काय सांगता येतं. मी काय सांगतो ते पहा तुम्ही. एका कडव्यावर बोललो, रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण, येची कृपा दान मागतसे. हे देवा, हे दान मला तू दे, अशी देवाकडे मागणी असलेला हा अभंग आहे. मागणी पर अभंग घेतला आमचे आणि नरोटे सर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, वर्षश्राद्धानिमित्त आणि हे कीर्तनाची सेवा आणि आपले कोळपे बंधू त्यांनी माझ्याकडे दिलेली. त्यांनी सांगितलं बुवा तुम्हाला सेवा करतो मी. हो, आपल्याला काय बाकीचं काय. सौभाग्यवतीला कुंकू लावा म्हटले तिला राग यायचं काय कारण. हो. तसं कीर्तन करा म्हटले ते थोडेच म्हटले जा तुम्ही नांगर हाणायला, असं थोडेच म्हटले. तुम्हाला करावं लागले, हे रिकामी वेळ करायचं म्हणून आलो. ते चिंतनासाठी 2 तास माझे गेलेले आहे, तुमचे पण गेलेले आहे, पण हे तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहे. 2 तासामध्ये चित्रगुप्ताने लेखणी ठेवून दिलेली आहे. त्याची काळजी करायचं काम असं पुराव्या सकट सांगू राहिलो मी. मी असं बगल पुराण सांगत नाही, हे पुरावे त्याच्यातले आहे. हे बगल पुराण नाही. हो, बगल पुराण वेगळं, पण बगल पुराण ऐका इतके तुम्ही येडे नाही. हो, आलं का लक्षामध्ये. आणि हे टाळ घेऊन उभे राहायला एवढी येडे नाही माझ्या पाठीमागे. बगल पुराण चालत नाही. हे खरी वस्तुस्थिती आहे आणि ती खरी वस्तुस्थिती 2 तास बोललो. आता इथून पुढे माझ्या बोलण्याला विश्राम. त्याचं कारण असं आहे, ही भजनी मंडळाचा वेळ आहे. आम्ही भैरवी म्हणणार. तुम्ही जर आम्हाला भैरवी म्हणू देत नसाल तर पुढच्या वेळेला तुमच्या कीर्तनात आम्ही टाळ घेणार नाही. त्याच्यामुळे आम्ही भैरवी म्हणणार. ती भैरवीचा त्यांचा वेळ असा आहे, ते शेवटच्या चरणाचं चिंतन. तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे येतो का तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे दीना येतो का कुलती, तुका म्हणे दीना येतो का कुलती. तुझा निराळीत पांडुरंगा, तुझा निराळीत पांडुरंगा, रामकृष्ण म्हणता जाव माझा प्राण, रामकृष्ण म्हणता जाव माझा प्राण. तुझं निरवित पांडुरंगा, तुझं निरवित पांडुरंगा, रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण, रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण. हेची कृपा दान मागतसे, हेची कृपा दान मागतसे, मागतसे.
हेची कृपा दान मागत ते 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 हेची कृपा दान हीच कृपा दान मागतसे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 2 तासपर्यंत उठले नाही, नियमाचं पालन केलं, तंबाखू काढली नाही, कोणी काही केलं नाही, शांत बसून राहिलं, श्रवण केलं. बोलण्याच्या ओघात काना मात्रा रस्व काही चुकलं असेल त्याची क्षमा असावी. त्याचं कारण असं आहे, मी काही कीर्तनकार नाही आहे, पण लोकांची आवड आहे, प्रेम आहे, त्याच्यामुळे लोक ठेवतात. हो, तो भाग वेगळा. आणि कीर्तनकार, पंडित, शास्त्री असं काही नाही, साधा माणूस आहे. आणि आपण 2 तास बसून राहिला, मर्यादेचं पालन केलं, त्याच्यामुळे आपल्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. मुलाबाळांना चांगले संस्कार करा. नुसता पैशासाठी वेळ देऊ नका. मुलांसाठीही 1 तास देत चला त्यांच्यावर, कारण त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले अलग लक्षामध्ये. पण तुम्ही घरी आल्यानंतर मुलामध्ये आल्यानंतर त्या मुलाबद्दल त्याला काय शिकवलं काय नाही हे घरी आल्यानंतर पाहायचं. त्यांनी काय खाल्लं, तुम्ही पैसे दिले पण त्यांनी काय खाल्लं हे पाहायचं. त्याच्या तोंडाचा वास घेऊन पाहायचं, नुसतं पैसे घेऊन नाही. त्यांनी काय खाल्लं हे पाहायचं. ते पैसे कशासाठी दिले मला माहिती आहे, त्याला भूक लागल्यानंतर तुम्ही पैसे दिलेले, पण त्यांनी
खायच्या ऐवजी काय खाल्लं हे तर पाहत चला. नुसते पैसे देऊन उपयोग नाही होत त्याचा. शाळेत पाठवून उपयोग होत नाही. हो, शाळेत घरच शाळा आहे. माझ्याकडे काय राग पाहून आहे. घरच शाळा आहे. आई आणि वडील मास्तर आहे. लक्षात ठेवा. हे आहे ना, हे शिल्पकार आहे. हे शेनीना हातोडीना घडावं लागते तेव्हा लोक पाया पडतात. उगत नाही पाया पडायला. लोक काही बावळत नाही तुम्हाला सांगायचं. शेनीना हातोडीना घडल्याशिवाय, सोनं अग्नीत घातल्याशिवाय त्याचे अलंकार तयार नाही होत. माझ्याकडे काय पाहू राहिले. हा, शिव्या देऊ राहिलो का मी तुम्हाला? एकादशीच्या दिवशी लग्न लावू नका. तुम्ही म्हणले बा आता तिथी शिल्लक नसली मग काय करायचं? चालतं. तिथी शिल्लक नसेल ती तिथी अन्नदानाला चालत नाही. कन्यादानाला चालेल पण अन्नदानाची तिथी नाही. ध्यानात ठेवा. हो, तुम्ही म्हणाल आम्ही केलं त्रास होईल तुम्हाला. त्याच्यासाठी जागृती, दुसरं काहीच नाही. बोलण्याच्या ओघात चुकला असेल क्षमा. जय विठ्ठल. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय